असं भारतीय जनता पार्टीसाठी 288 जागा, या प्रत्येक जागा भारतीय जनता पार्टी आपली जागा म्हणून लढवणार. 288 जागा या आपल्याच म्हणून लढवणार. महायुतीमध्ये जागा कुणालाही अजून जागा वाटप स्पष्ट आलेलं नाही आहे, तर मी आत्ताच कुठली जागा कुणाला गेली ह्याच्यावर भाष्य करणार नाही. पण महायुतीमध्ये 288 जागा आहेत, त्या भारतीय जनता पार्टी आपली म्हणून लढवणार. प्रत्येक ठिकाणी भाजपचाच उमेदवार असं समजून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करतील. त्यामुळे त्याबद्दल दुमत काम. थँक्यू. तुमच्या शुभेच्छा आशीर्वाद आहेत. नाही असं आहे की तुमच्या शुभेच्छा आशीर्वाद माझ्यासोबत आहेत, मला खात्री आहे. पुढे मला असं वाटतं काल बावनकुळे साहेब येऊन गेले तिथे, सुटला आहे तो प्रेस. काही जण तात्कालिक असं आहे की समिती समित्यांचा प्रश्न जरी एक वेळ मागे ठेवला, पण एकूणच ओव्हरऑल पक्षामध्ये सगळ्याच घटकांची नाराजी आहे. बाकी सर्व दुसऱ्या तिसऱ्या कार्यकर्त्यांच्या जी नाराजी आहे ती नाराजी दूर करणार. मला असं वाटतं मुळामध्ये मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता आहे आणि मी अगदी वर्ष नंबर 1च्या स्तरापासून 5व्या 6व्या स्तरापर्यंतच्या कार्यकर्त्यांपर्यंत थेट माझा संपर्क आहे आणि मी त्यांच्याशी बोलतो. मी इथे आत्ता येण्यापूर्वीसुद्धा अशाच कार्यकर्त्यांशी बोलत होतो. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं असं म्हणजे भारतीय जनता पार्टीचा मुळात ही कन्सेप्टच चुकीची आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काही मिळालं नाही म्हणून नाराज असेल. आणि समजा जर काही असं असेल, समजा जर काही जर असं असेल तर आम्ही पारिवारिक पार्टी आहोत, कौटुंबिक पार्टी आहोत. घरातले जे विषय असतील ते आम्ही घरामध्ये नक्की चर्चा करून सोडू. नाही असं आहे, मुळामध्ये असं आहे की याबद्दलची भूमिका जी आहे ती मी नेतृत्वासमोर मांडली आहे आणि त्याची चर्चा इथं मला करावीशी वाटत नाही. त्यामुळे मी आज उत्साहाने इथं आलो आहे, प्रेस घेतो आहे, मुद्दे मांडतो आहे. त्यात माझी कुठेही नाराजी नाही. तुम्हाला दिसली नाराजी माझ्या चेहऱ्यावरती काही? जर नाराज असतो मी तर इथं मी प्रेस घ्यायला आलो असतो. काल मी दिवसभर भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांचा अभ्यासवर्ग घेत होतो, त्यात मी पूर्ण ॲक्टिव्ह होतो. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मी नक्की आहे, आनंद आहे, मला अभिमान आहे. त्यामुळे या ठिकाणी आज मी आलो आहे त्यासाठी सगळे असं आहे की पुन्हा निवडणुका आल्या, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा नक्की त्यामध्ये ॲक्टिव्ह होतो, तो विचारण्यासाठी काम करणार कार्यकर्ता. इकडे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे पदासाठी काम करत नाहीत, तर महाराष्ट्राचा विकास, ज्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक कायम लढवतो. जे स्वप्न आम्ही बघितली होती इथं बसलेल्या प्रत्येकाने, मला सांगा याला 370 कलम हटवल्याचं आनंद जास्त आहे त्यांच्यापेक्षा नाही आहे की नाही? त्यामुळे ज्या पद्धतीचं राम मंदिराचं आनंद जास्त आहे की नाही? त्यामुळे विचारांसाठी काम करणारे पार्टीचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे या ठिकाणी ठीक आहे, त्या क्षणात रागा कधीतरी व्यक्त केला असेल, तो शेवटी घरात आईवरती नाही करणार, पण कार्यकर्ते उत्साह करतात. 2 दिवस झाले ब्रेकिंग न्यूज बघितल्यावर एक जण भाजप असं आहे, कार्यकर्त्याला घरी देण्याचा प्रश्न उद्भवत नाही, कारण भारतीय जनता पार्टी ही एक पारिवारिक कौटुंबिक पार्टी. त्यामुळे कार्यकर्त्यांना ग्रहित धरण्याचा प्रश्नच नाही, कारण कार्यकर्त्याला ग्रहित तेव्हा धरलं जातं ज्यावेळी तो बाहेरचा असतो. इथे कार्यकर्ताचीच ही पार्टी आहे, त्यामुळे त्याला ग्रहित धरण्याचा विषय येत नाही. त्याच्या दृष्टीने ती घरची पार्टी, आपली पार्टी आहे. एक त्यातला मुद्दा. दुसरा मुद्दा, आता त्यातलं तांत्रिक महायुतीमध्ये काय घडलं ते सगळं खरं नेतृत्वावरती ते याच्यामध्ये शेवटच्या का आलं ते तिथं महायुती नाही असं आहे की मुळात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कुठल्याही पदासाठी काम करत नाही, हे सगळ्यात पहिलं लक्षात आपण आम्ही ठेवलं. तुम्ही मान्य करू नका, पण मला मान्य करतो. नाही तो त्रागा असू. अरे घरची शेवटी असं आहे की मुलगा आईवरती रागवतो ना, कुणा रागवतो मुलगा आईशिवाय. त्यामुळे हे जरी रागवले तरी आईवर रागवणार, दुसरं रागवणार. तो कायमचा नसतो राग. आपण आधी हे प्रश्न घेऊ, मग त्यानंतर जाऊ आपण त्याकडे जाऊया ना, आपण त्याकडे जाऊया. मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीने 2019 साली सुद्धा 164 जागा लढवल्या होत्या. त्यामुळे आत्ता खबरदारी म्हणून आम्ही अधिक जागा लढतोय असं नाही. असं आहे की 164 165 जागा त्यावेळी मला आता लढवल्या होत्या, त्यावेळी काही मित्रपक्षांमध्ये हे करून. खरं म्हणजे हा प्रश्न तुम्ही उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे. ज्या उद्धव ठाकरेंना भारतीय जनता पार्टी सोबत असताना सगळ्यात कमी जागा 125 जागा मिळाल्या होत्या 2019 साली, त्यांना आता 100 जागा मिळत नाही. त्यामुळे हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे की तुमचा आत्मसन्मान आता कुठे गेला.
त्यावेळी मातोश्रीवरती भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते जाऊन सन्मान आदर द्यायचे. आता उद्धव ठाकरे दिल्लीत जातात, सोनिया गांधींची भेटसुद्धा होत नाही. ते सांगतात मला मुख्यमंत्री जाहीर करा. ते मुख्यमंत्री जाहीर शरद पवार म्हणतात तो इलेक्शन नंतरचा विषय, काँग्रेस म्हणतात मग असलं काही होतच नाही. त्यामुळे खरं म्हणजे हा प्रश्न उद्धव ठाकरेंना तुम्ही विचारला पाहिजे की तुमचा आत्मसन्मान कुठे गेला. तुम्हाला धड 100 जागा मिळत नाहीत, तुमच्या मागणीला किंमत दिली जात नाही, मातोश्रीहून उतरून तुम्ही दिल्लीला जाता पण तुम्हाला सोनिया गांधी भेटत नाहीत. हे त्यांना स्वाभिमान, आत्मसन्मान त्यांचे नेहमी शब्द आहेत, तो कुठे हे विचारलं पाहिजे. मला असं वाटतं की सरकारी पातळीवरती काय झालं आहे हे मला नेमकं माहिती नाही आणि किती जाहीर मागे तेही माहिती नाही. कारण निवडणूक जाहीर मला जी काही याची माहिती आहे निवडणूक प्रक्रियेची, निवडणूक जाहीर होण्यापूर्वी असं काय मुळात आपल्याकडे जी पुस्तकं जी उपलब्ध आहेत किंवा जी माहिती उपलब्ध आहे, निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपर्यंत निवडणूक जाहीर झाल्यानंतर काही करता येत नाही. मग आचारसंहिता सुरू होते ज्या दिवशी तुम्ही प्रेस करता. त्यामुळे आधी झालेल्या निर्णयाचं पुढे काय झालं, कदाचित तिथल्या यंत्रणेमध्ये 2-3 तास लेट झालं का त्याची नेमकी माहिती नाही आहे. पण मग जिथे तुम्ही दिलेली आश्वासनच प्रिंटिंग मिस्टेक म्हणून सांगता, ते तर भारतीय जनता पार्टी किंवा हे महायुती सरकार करत नाही आहे. आणि म्हणून मुद्दामून तो काँग्रेसचा 2004 सालचा उल्लेख दिला. त्याच्यानंतर नाही अनेक गोष्टी मला सांगता येतील. मग शेतकऱ्यांची कर्जमाफीबाबत कशी फसवणूक सरकारांची, कशा पद्धतीने पवार केंद्रात कृषीमंत्री होते, राज्यात त्यांचं सरकार होतं, मग ती बँकांचीच कर्जमाफी कशी ठरली, शेतकऱ्यांची कर्जमाफीच्या नावाखाली, असे अनेक विषय सांगता येतील. अशा पद्धतीचं होणार नाही. 24ला आम्ही जे आश्वासन देतो ते पूर्ण वरती प्रत्येक राजकीय पक्ष हा जाहीरनामा प्रकाशित करणार. भारतीय जनता पार्टीसाठी हा केवळ जाहीरनामा नाही, केवळ कागदावरती जनतेला दिलेली 4 आश्वासनं नाहीत, तर रयतेसाठी केलेला हा एक प्रकारचा वचननामा आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीने ज्यावेळी या जाहीरनामा समितीची जबाबदारी अध्यक्ष म्हणून सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सोपवली आणि त्यानंतर एक कल्पना अशी आली की आपण लोकात गेलं पाहिजे, आपला जाहीरनामा खऱ्या अर्थाने रयतेचा असला पाहिजे आणि तो रयतेचा जाहीरनामा होण्यासाठी प्रत्यक्ष जनतेकडून त्यांच्या आशा आकांक्षाचं प्रतीक, त्यांची स्वप्न, त्यांचे मुद्दे याचा अंतर्भाव या जाहीरनाम्यामध्ये व्हावा, यासाठी आत्ता समाजातील विविध घटकांशी संवाद करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीतर्फे सुरू आहे. म्हणजे पर्यावरणविषयक काम करणाऱ्या लोकांशी एक समिती बोलती आहे, कामगार विषयक वेगळी समिती आहे, शहरीकरणाबद्दलच्या वेगळ्या लोकांबद्दल काही जण बोलत आहेत, औद्योगिकरणाबद्दलचं त्या विषयात तज्ज्ञांशी बोलणं सुरू आहे. असे समाजातले विविध घटक काढून त्या घटकांसोबत चर्चा करून या पुढच्या काळामध्ये सर्वंकष आणि सर्व समाजाचा जाहीरनामा तयार करण्याचं काम भारतीय जनता पार्टीतर्फे सुरू आहे. भारतीय जनता पार्टी 2014 साली सत्तेत आली. मधला 2.5 वर्षाचा कालखंड त्यातला गेला महाविकास आघाडी सरकारचा. या जाहीरनाम्यामध्ये, कारण तुमचा पुढचा प्रश्न मला येणार आहे म्हणून मी आधीच त्याचं उत्तर आत्ताच देऊन ठेवतो, म्हणजे तुम्हाला आणखीन एखाद्या प्रश्नासाठी स्पेस राहील बाकी, की मागच्या जाहीरनाम्यांचं काय झालं. खरं म्हणजे महाराष्ट्राची अत्यंत वेगाने प्रगती अनेक मुद्द्यांवरती झाली. इन्फ्राचा विषय, शेतीचे विषय, बाकी अन्य सगळ्या गोष्टींबाबत विषय आहेत. पण तरीसुद्धा मागच्या जाहीरनाम्यात आम्ही दिलेली आश्वासनं आणि त्याचं काय झालं याचा उल्लेखसुद्धा
आम्ही जो जाहीरनामा तयार करत आहोत त्या जाहीरनाम्याच्या त्याच पानावर जी आम्ही करू आणि गेल्या 10 याच्यातलं काय गेलं, गेल्या 2 जाहीरनाम्यात आम्ही आश्वासनं दिली होती, त्याचं आम्ही काय केलं याचाही उल्लेख त्या जाहीरनाम्यामध्ये येणार आहे. एक त्यातलं आम्ही लोकांना आवाहन केलेलं आहे, समाजामध्ये 10,000 विविध घटकातल्या तज्ज्ञ लोकांना ही पत्र पाठवली गेली आहेत की तुम्हाला या जाहीरनाम्याबाबत काय वाटतं, काय असलं पाहिजे. त्यांच्याकडून प्रतिसाद हा येणं सुरू आहे. पण त्याचबरोबर मी नागरिकांना इथं आवाहन करायला इथं कोल्हापूर येण्याचं कारणच हे होतं की या ठिकाणच्या नागरिकांनाही आवाहन करतो की अशा पद्धतीने जर जाहीरनाम्यात एखादा विषय आला पाहिजे असं वाटतं तर तो जरूर सुचवावा. ज्या सगळ्या शेकडो हजारो सूचना या येतील, या हजारो सूचनांचं एकत्रितकरण करून त्यामध्ये त्यातल्या गोष्टी निवड करून या सर्व महाराष्ट्रातल्या जनतेचा जाहीरनामा म्हणून आम्ही रयतेसाठी असलेला वचननामा हा आम्ही घेऊन येणार आहोत. अनेक गोष्टी त्याचबरोबर आम्ही सांगतोय कारण आम्ही असं मानतो की आपण ज्या समाजातनं निवडून आलो त्या समाजासाठी आपण उत्तरदायी आहोत आणि म्हणून भारतीय जनता पार्टी ज्या गोष्टी केल्या, मगाशी मी थोडक्यात उल्लेख केला, पण दरडोई उत्पन्न वाढले, आणखीन दरडोई उत्पन्न कसं वाढवता येईल याचा विचार आम्ही करतो आहोत. महाराष्ट्र समृद्ध कसा करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. मुंबईतले कोस्टल रोड, मेट्रो, पुण्यातलं मेट्रो, मुंबई नागपूर समृद्धी, असे अनेक विषय हे गेल्या 10 वर्षामधले 2.5 वर्षाचा कालखंड वगळता हे मार्गी लागले. नवे उद्योग मोठ्या प्रमाणात इथे येत आहेत. त्यामुळे या सगळ्या स्वप्नांना, तरुणांचं स्वप्न, मध्यमवर्गीयांचं स्वप्न, महिलांचं स्वप्न, लाडली बहिणा योजनामुळे ज्या पद्धतीने आता महाराष्ट्रामध्ये मी स्वतः अनेक ठिकाणी महिलांना भेटतोय आणि ज्या प्रकारचा प्रतिसाद आता महिलांकडून मिळतोय तो अभूतपूर्व आहे. त्यामुळे त्या योजनेतनं महिलांचा मिळणारा प्रतिसाद असं सगळ्यांचं एक सर्वंकष अशा प्रकारचं सर्वांना सोबत घेऊन जाणारं हे धोरण असेल, हा वचन असेल. आणि त्याचबरोबर आणखी एक नवीन अभिनव कल्पना या निमित्ताने आम्ही सुरू करतो आहोत. केवळ जाहीरनामा करून आम्ही थांबणार नाही. पहिला टप्पा होता गेल्या 10 वर्षात काय झालं, 7.5 वर्ष आम्ही सत्तेत होतो ते सांगणं, म्हणजे मागच्या 14ला आम्ही दिले त्यामध्ये काय काय बदल झाले. त्याचबरोबर दुसरं, लोकांकडनं सर्व सूचना स्वीकारत हा जाहीरनामा तयार करणं. आणि तिसरं, जी आश्वासन आम्ही देऊ, ज्या गोष्टी आम्ही सांगू, त्या गोष्टी अंमलात येत आहेत की नाही हे पाहण्यासाठी कृती समिती पण त्यावेळी असेल. म्हणजे पर्यावरण विषयातली समजा 4 आश्वासनं आम्ही दिली असतील तर त्याच्यात काय होतं आहे हे पाहणारी समिती पण असेल. असे विषयवार विविध समित्या आम्ही केलेल्या आहेत, ज्यामुळे एक प्रकारचं केवळ तो कागदावरचा बुडबुडा राहणार नाही. मला आजही आठवतं, कदाचित तुमच्या सगळ्यांना आठवत असेल, 2004 साली ज्यावेळी काँग्रेसने एक 0 बिलचं मोफत वीजेचं आश्वासन दिलेलं होतं आणि निवडणुकीच्या आधी तत्कालीन मुख्यमंत्री सुषमा शिंदे यांचा 0 बिलाचा फोटो शेतकऱ्याला देतानाचा हा प्रसारित झाला होता.
आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी भरभरून मतदान त्यावेळी काँग्रेसला केलं. काँग्रेस सत्तेवर आली आणि त्याच्यानंतरनं काँग्रेसच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्षा प्रभाराव म्हणाल्या त्या आम्ही आश्वासन दिलंच नव्हतं, ती तर एक प्रिंटिंग मिस्टेक होती. अशा प्रकारचं कुठलीही गोष्ट या निमित्ताने होणार नाही. म्हणून अशा प्रकारचा जाहीरनामा, अशा प्रकारचा वचन, रयतेसाठी असलेला वचननामा, त्याचा अंमलबजावणी आराखडा, हे सगळं घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. जनतेला आताही या ठिकाणी मी आवाहन करण्यासाठी आलो आहे. बाकी सर्व त्या क्षेत्रात तज्ज्ञ मंडळीशी बोलणं सुरूच आहे. त्यामुळे एक सर्वांना सोबत असणार असा जाहीरनामा पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी प्रकाशित करेल.